भाजपला आकड्यांच्या खेळापेक्षाही पारदर्शी कारभार महत्त्वाचा आहे आणि त्या मुद्द्यावरच युतीची चर्चा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। ते ठाण्यामध्ये भाजप कार्यकारिणीच्या मेळाव्यात बोलत होते। शिवसेनेवरती भाजप नेत्यांनी गेल्या वर्षभरात 352 कोटींच्या रस्ते घोटाळ्याचा, 900 कोटींच्या कचरा घोटाळ्याचा आणि 280 कोटींच्या नालेसफाई घोटाळ्याचा आरोप केला होता। ही केवळ सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे याकरता युती करायची नाही आहे। आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि पारदर्शी महाराष्ट्र तयार करण्याकरता अजेंडा तयार होऊन त्या अजेंड्यावर ही युती झाली पाहिजे। जर युती होणार असेल तर ती युती ही अशा अजेंड्यावर झाली पाहिजे की ज्या अजेंड्यातनं या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे। शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चा सुरू झाली असली तरी भाजपने मात्र युतीसाठी 3 प्रमुख अटी समोर ठेवलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पक्षीय पातळीवरती हस्तक्षेप करू नका, भाजपच्या विकास कामामध्ये खोडा घालू नका, महानगरपालिकेमध्ये पारदर्शक कारभार असावा, अशा या अटी आहेत। त्यामुळे शिवसेना या अटी मान्य होतात का, शिवसेनेला या अटी मान्य होतात का आणि युती होते का हा प्रश्न पडलेला आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेनं युतीसाठी चर्चेची तयारी दर्शवली आहे। मात्र मुंबईतल्या काही जागांवरती चर्चेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सध्या मुंबईमध्ये सेनेचे 77 नगरसेवक आहेत, तर गेल्या निवडणुकीत 50 ठिकाणी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे। अशा वॉर्डातही शिवसेना आग्रही आहे, तर दुसरीकडे भाजप 105हून अधिक जागांसाठी आग्रही असल्याचं कळतंय। एकीकडे शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये संभ्रम असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी चर्चेला सुरुवात झाली आहे। महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पदवीधरांच्या निवडणुका एकत्र लढण्याची तयारी दोनही पक्षांनी दर्शवली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फोनवरून संवाद साधत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे। मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। आमदार विद्या चव्हाण यांच्या समर्थकांनी अजित रावराणे यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारलंय। मुंबई उत्तर पश्चिमचे प्रमुख असलेले अजित रावराणेंविरोधात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। काँग्रेससोबत गेलो तर आम्हाला आनंद होईल, मात्र हा समंजसपणा दोन्ही बाजूंनी दाखवला तर बरं होईल असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या साखर कारखान्यांच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त झालेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली आहे। नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहातील TCS या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत। टाटा सन्सकडून 24 ऑक्टोबरला सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती। त्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील 6 कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता। बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये CISFच्या जवानाने आपल्या 4 सहकारी जवानांची गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे। सुट्यांसाठी सुरू असलेल्या वादातून बलबीर नावाच्या जवानाने हा गोळीबार केल्याची माहिती मिळतेय। बलबीरने सुट्यांसाठी अर्ज दिला होता, मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला। यावरून एका जवानाने त्याला खूप सुनावलं आणि त्यानंतर रागाच्या भरात त्याने आपल्या रायफलने गोळीबार करायला सुरुवात केली। BSFचा जवान तेज बहादूर नंतर आता मथुरेतील CRPFच्या जवानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। लष्कर आणि CRPFच्या जवानांना मिळणाऱ्या सुविधांमधील तफावतीवरती या व्हिडिओमधून बोट ठेवण्यात आलेला आहे। पेन्शनसह ज्या सुविधा लष्कराला मिळतात त्या CRPFच्या जवानांनाही मिळाव्यात अशी मागणी जित सिंग यांनी केलेली आहे। या व्हिडिओची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे। नाशिकच्या मनमाडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। मनमाड रेल्वे स्थानकातील बुकिंग कार्यालयाजवळ झोपलेल्या एका भिकाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे। रेल्वे पोलीस जयकुमार तायडेंनी झोपलेल्या भिकाऱ्याला काठी आणि लाथाबुक्क्यांनी बडवून काढलंय। हत्या आणि खंडणीचा आरोप असलेला गुंड विठ्ठल शेलारला भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल माहीत नव्हता असा अजब दावा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेला आहे। ते माझ्याशी बोलत होते। या सर्व स्तरातील टीकेनंतर माफीनामाही मागितलेला आहे। डिसेंबर महिन्यामध्ये विठ्ठल शेलार या गुंडाला गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश देण्यात आला होता।
उत्पादन शुल्काशिवाय गेल्या 8 महिन्यामध्ये उत्पन्नाच्या मुख्य स्रोतातून फक्त 40% वसुली झाली आहे. उरलेल्या 60% वसुलीसाठी आता 3च महिने उरलेले आहेत. यावर्षी नोटबंदीसह अनेक कारणांमुळे राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. 8 महिन्यात उत्पन्नाच्या मुख्य स्रोतातून फक्त 40% वसुली झालेली आहे. पण वसुलीची अवस्था अशीच राहिली तर मुनगंटीवारांवरती तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची नामुष्की येऊ शकते. नवी मुंबईमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नोटबंदी विरोधात आंदोलन केलेलं आहे. नोटबंदी करून 2 महिने उलटले तरी अर्थव्यवस्था सुरळीत झालेली नाही. त्याचा निषेध करत सीबीडीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर निदर्शनं करण्यात आली. कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उडगी उपस्थित होते. सोलापुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे. फेसबुक लाईव्हच्या दरम्यान राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा संभाजी आरमार संघटनेनं केलेला आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भारताच्या नौदलाच्या ताफ्यामध्ये खांदेरी ही अत्याधुनिक पाणबुडी दाखल झालेली आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते खांदेरीचं जलावतरण मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आलं. यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबा देखील उपस्थित होते. खांदेरी पाणबुडी ही डिझेल आणि विजेवर चालणारी आहे. छत्रपती शिवरायांनी सागरावरती प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावरती केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आलं. एअर इंडियाने महिलांसाठी विमान प्रवासादरम्यान ठराविक जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एअर इंडियाच्या डोमेस्टिक फ्लाईटमध्ये 6 जागा महिलांसाठी राखीव असतील. 18 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. जगभरात पहिल्यांदाच अशा प्रकारे विमानात महिलांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारचं अधिकचं शुल्क आकारण्यात येणार नाही. कारागृहातील महिला कैद्यांच्या मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी राज्य शासनाची असून त्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात असं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. प्रयास या सामाजिक संघटनेने महिला कैद्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी काही शिफारसी केल्या आहेत. या शिफारसींबद्दल शासनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याने न्यायालयाच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिलेल्या आहेत. ज्युवेनाईल जस्टिस कायद्याअंतर्गत मुलांचं संगोपन करण्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे आणि शासनानं ती पार पाडायलाच हवी असे आदेश देण्यात आले. हैदराबाद आणि तमिळनाडूला भव्य स्मारकं परवडू शकतात, मग महाराष्ट्र शासनाला शिवस्मारक का परवडू शकत नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लर यांनी याचिकाकर्त्यांना फटकारलेलं आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टला विरोध करणारी याचिका मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. एखाद्या स्मारकावरती 3600 कोटी खर्च करणं चुकीचं असल्याचं त्याने या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर माजी कसोटीवीर दिलीप वेंगसरकर यांनी देखील एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आशिष शेलार यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मुंबईसह राज्यभरामध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरलेला आहे. पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसात मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे गारठा वाढल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील तापमान 11.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेलं आहे. नाशिकमध्ये 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर पुण्यामध्ये 7.4. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 10 अंशांपेक्षा देखील खाली तापमान आहे.